रामकृष्ण हरी माऊली. विठ्ठल विठेवरी का उभा आहे? आपण सगळे विठ्ठलाला पाहतो, विटेवर उभा, हात कटेवर ठेवलेले. पण कधी विचार केलाय का, विठ्ठल विठेवरच का उभा आहे? तर आपल्या विठुरायाची फक्त मूर्ती नाही, ही आहे एका भक्ताच्या प्रेमाची, सेवाभावाची आणि भक्तीची जिवंत कथा. खूप वर्षापूर्वी एक भक्त होता, पुंडलिक. सुरुवातीला तो आईवडिलांची सेवा करत नव्हता, पण एक दिवस त्याला जाणवलं, आईवडिलांची सेवा हीच खरी भक्ती आहे. त्या दिवसापासून त्याने स्वतःला पूर्णपणे बदलले. तो दिवस रात्र आईवडिलांची सेवेत मग्न राहू लागला. त्याच्या मनात फक्त प्रेम, आदर आणि निस्वार्थ भावना होती. एक दिवस त्या भक्ताच्या या प्रेमाने भारावून विठ्ठल स्वतः त्याच्या भेटीस आला. पण त्यावेळी पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करीत होता. त्याने देवाकडे दुर्लक्ष केले नाही, पण त्याने देवाला सांगितले, थोडा वेळ थांबा. आणि त्या भक्त पुंडलिकाने देवासमोर एक वीट सरकवली आणि देवांना सांगितले, या विटेवर तुम्ही उभा राहा. विटेवरी उभा राहिला माझा विठुराया, भक्ताच्या सेवेसाठी सोडला स्वर्गाया. आई वडिलांच्या प्रेमाला दिला मान, म्हणून झाला तो भक्तीचा भगवान. आणि त्या क्षणी देव पण थांबले, भक्तीची सेवा संपेपर्यंत. आणि तेव्हापासून विठ्ठल विठेवरी उभा आहे. भक्तीचा खरा अर्थ जगाला दाखवण्यासाठी आपले विठ्ठल भक्तांनी सांगितल्याप्रमाणे विठेवरी उभा राहिले. विठ्ठल विठेवरी उभा आहे म्हणजे तो आपल्याला सांगत आहे, मी मोठा पूजा पाठ नाही, तर मी आहे तुमच्या प्रेमात, सेवेत आणि कर्तव्यात. नको मोठे मंदिर, नको मोठे दान, आईवडिलांच्या सेवेतच आहे विठ्ठल भगवान. जिथे प्रेम नि त्याग एकत्र येतो, तिथेच स्वतः विठ्ठल उभा राहतो. आज आपण मंदिरात जातो, दर्शन घेतो, पण घरातल्या आईवडिलांची सेवा केली नाही तर त्या दर्शनाचा अर्थ उरत नाही. पंढरपूरची वारी वर्षातून एकदा असते, पण सेवा ही रोजची वारी आहे. पुंडलिकाच्या भक्तीचा गंध आजही दरवळतो. विठ्ठल विठेवरी उभा राहून संदेश देतो, सेवा करा, प्रेम करा मनापासून, देव भेटेल तुमच्या प्रत्येक श्वासातून. आणि हा व्हिडिओ एक फक्त माहिती नाही, तर ही एक भावना आहे जी तुम्हाला स्वतःकडे बघायला लावेल. आजपासून आयुष्यात एक छोटासा बदल करा. आईवडिलांना थोडा वेळ द्या, त्यांना आनंद द्या, कारण तिथेच तुमचा खरा विठ्ठल आहे. विटेवरी उभा राहिला भक्तासाठी देव, सेवेमध्येच सापडतो खरा अध्यात्ममेव. पुंडलिकाच्या भक्तीचा हा आहे संदेश, प्रेम आणि सेवेतच मिळतो ईश्वर विशेष. जिथे निस्वार्थ भावाने भक्ती केली जाते, तिथं विठ्ठल असो किंवा दुसरा देव, आपल्या भक्ताच्या हाकेसाठी धावून यावंच लागतं. देवाची भक्ती केलेली कधीच वाया जात नसते माऊली. तर देवाचा मार्ग आणि भक्तीचा मार्ग कधीही सोडू नका. आणि आपल्या पंढरपुरातलं भूवैकुंठ म्हणजे आपल्या विठुरायाचं मंदिर, आपल्या विठुरायाच्या मंदिरालाही नक्की भेट द्या. विठुरायाचं दर्शन करायला या. दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला नक्की समजेल की भक्ती काय असते आणि वारकरी काय असतात. जय जय रामकृष्ण हरी.